राजन, तू अनिकाचं स्केच काढलंस? हो का? चांगलं नाही आलंय? अरे नाही, खूप सुंदर आहे. इनफॅक्ट खूप हुबेहूब आहे. म्हणजे डिटेलिंग बघ ना केवढी केली आहे. वाव. आणि अनिका किती शहाणी, मला अजिबात बोलली नाही की तू तिला स्केचिंगसाठी कुठे घेऊन चाललायस. नाही, मी तिला स्केच काढायला कुठेच घेऊन गेलो नव्हतो. मग एका माणसाने तुझ्या आणि माझ्या फोटोवरून अनिकाला न पाहता सुद्धा अनिकाचं स्केच तयार केलं. हे व्हॉट? इम्पॉसिबल. वाव. एक मिनिट राजन, तू अनिकाचं स्केच का काढलंयस? असंच का? काही प्रॉब्लेम आहे? नाही राजन, तू असंच अनिकाचं स्केच नाही काढणार. काहीतरी कारण असणार. सांग ना, म्हणजे इंटेन्शन काय होतं? आता बायकोला सुद्धा सांगणार नाहीयेस का? हा, सांग ना कशासाठी काढलेलं. सांगतो. खरं तर डेमो म्हणून केलंय ते. डेमो? हो. खरं तर माझ्या आणि गौरीच्या फोटोवरून माझ्या मोठ्या मुलीचं स्केच तयार करायचं होतं, तिला शोधण्यासाठी. म्हणून हे डेमो म्हणून काढलेलं स्केच आहे. समजलं? आता तोंड बंद करशील? मला शांतपणे जरा काम करू दे. जा. बापरे, म्हणजे जर त्या माणसाने अनिकाचं स्केच जर एवढं क्लीन काढलंय, तर मग तो गौरी आणि राजनच्या मुलीचं स्केच सुद्धा तसंच काढू शकतो. चला चहा प्या. पण त्या अरे आपल्या कॅन्टीन मध्ये सेल्फ सर्व्हिस रूल आहे ना. मी आलो असतो की नाही याला. अगं वय ग कमळे, पण हे मी माझ्या मर्जीने आणलंय की नाही, त्यामुळं बिनधास्त घ्या. ऋषी सर. अहो सर हळू. अहो लक्ष कुठं आहे तुमचं? सावकाश. सॉरी. हाय का आता? विसरलोच बघा. सर तुम्ही ते नाईट लॅम्प दिला त्यासाठी खरंच थँक्यू. तुमच्यामुळेच आम्ही रात्रभर अभ्यास करू शकलो बघा. अरे थँक्यू काय म्हणते? पैसे दे मला. अरे तुम्ही काय लगेच सिरियस होताय? गंमत करतोय मी. बाय द वे, काय 31st चा काय प्लॅन? बाकी काय नाही, हातात पुस्तक घ्यायचं हॉस्टेलमध्ये आणि साजरा करायचा. आणि काय सर, अहो जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात परीक्षा आहेत. आधीच लई वेळ वाया गेलाय. एक एक दिवस आमच्यासाठी लई महत्वाचा आहे. त्यामुळे आता मला अजिबात एक दिवस वाया घालवायचा नाही. अभ्यास आहे की अभ्यास, बाकी काहीच नाही. गुड. 31st ला स्टडी करणार काय? कावचॉक, तू कशी स्टडी करते ना ते मी बघते. हा 31st तुझ्यासाठी मेमोरेबल असेल, जो तू कधीच विसरू शकणार नाही. अरे वा. अगं किती हुबेहूब काढलंय. त्याने हे चित्र बघितल्यानंतर ना नक्की असं वाटतं एका बाजूला अनिकाला उभं ठेवलेलं असणार आणि तिचं हे चित्र काढलंय. इतकं हुबेहूब कसं काय ग हे स्केच आर्टिस्ट चित्र काढत असते? अगं मी तेच म्हणतेय ना, पण तू म्हातारी आणि राजनची हुशारी बघितली काय? त्या दोघांनी कन्फर्म करण्यासाठी पहिला माझा आणि राजनचा फोटो दिला, त्याच्यावर हे स्केच काढलं. जेव्हा अनिकाशी हा मिळता जुळता स्केच आला हातात त्यांना खात्री झाली, तेव्हा त्यांनी राजन आणि गौरीचा फोटो दिलाय. का तर मोठ्या नातीचा स्केच काढायचं त्यांना. कळलं का? बापरे. म्हणजे आता राजन आणि गौरीचा फोटो दिल्यानंतर तो स्केच आर्टिस्ट त्यांच्या मुलीचा असा फोटो तयार करेल असा. आणि एकदा जर का ते स्केच राजन आणि या म्हातारीच्या हातात आलं की त्या मोठ्या मुलीला शोधणं हे खूप सोपं होऊन जाणार आहे. अगं मी तेच म्हणतेय, आता तिला शोधणं खूप सोपं झालंय त्यांच्यासाठी. खरे. पण आई, मी काय म्हणते, ती मुलगी जिवंत असेल? त्या इन्स्पेक्टरने काय सांगितलं होतं? काय? तो म्हणाला होता की ती गौरी गाव सोडून निघून गेलेली आहे. आता ती गेली म्हटल्यानंतर तिच्या पाठोपाठ तिची लेक पण गेलीच असणार ना.
मला नक्की वाटतंय की त्या मुंबईत आलेल्या असणार. गप, याचा मी विचारच नाही केला. आई, मग त्या दोघी राजन आणि म्हातारीच्या हाती लागण्याच्या ते आपल्या हाती लागणं खूप गरजेचं आहे. पण कसं तेच कळत नाहीये. हे अनिका, तू पुन्हा कमळीशी भांडण वगैरे करून आली नाहीयेस ना? नो यार, मला तर काही कळतच नाहीये. ती कमळी ना माझ्या डोक्यात गेली, डोक्यात. तिचं काय करू? हा, आजकाल जरा जास्त शानपणा नाही करत आहे. कॅन्टीन मध्ये नाही पाहिलं, असं वागत होती जसं की कॅन्टीन तिच्या बापाचं आहे. बघ ना यार, आणि मुद्दाम असले रूल्स काढते. आणि ऋषी सर तिलाच सपोर्ट करतात. ती यार, मला काही करून ना तिला हरवायचंय. मला बाकी काही नाही माहिती. म्हणजे आता पुन्हा काय करणार आहेस? मला तेच तर कळत नाहीये ना, काही सुचतच नाहीये. मला फक्त एकच गोष्ट माहितीये, मला काही करून ना तिला नापास करायचंय. बट आय जस्ट डोंट नो हाऊ. अगं अनिका, म्हणून तर कामिनी आजींनी या दिवसाला पाठवलं ना हॉस्टेलला. Oh yeah. I just realized की तू त्यांच्यासोबत हॉस्टेलमध्ये राहतीयस. या इडियट, काय करतेस तू तिथे राहून? हा, काही करत का नाहीयेस? यार अनिका, मी तुला मगाशी सांगितलं ना, ऋषी सरांनी तिला नाईट लॅम्प गिफ्ट केलाय म्हणून. Shut up. तू ना, मला नाही माहिती, काहीही कर, डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट, पण त्या दोघी नापास झाल्या पाहिजे. जर त्या दोघी नापास नाही झाल्या ना, तर आय विल किल यू. लक्षात ठेव. त्या मुलीचं जे काही स्केच बनवलं जाईल ना, ते राजन आणि या म्हातारीच्या हातात न जाता आपल्याकडे मिळायला पाहिजे. म्हणजे मग त्या मुलीची जी काही विल्हेवाट लावायची आहे ना, ती व्यवस्थित करता येईल. डन. पण ते स्केच मिळवायचं कसं ते सांग. कसं म्हणजे? ते तू करायचंय. मी? हा मग? नाही नाही, यावेळेस सगळ्या गोष्टी तू करायचीस. तू तुझं डोकं लावायचंस बस. मी डोकं लावू म्हणजे नक्की करू काय ते तर सांग. करू काय? मंदाकिनी, रागिणी आई. राजांची मंदाकिनी. अगं, कसं सगळ्या गोष्टी तुला सांगाव्या लागतात? नवऱ्याशी जरा गोड बोल ना. अगं, लाडी गोडी लाव, जरा गोडी गुलाबीने बोल ना. आणि त्याच्याकडनं तो स्केच आर्टिस्ट आहे ना, त्याचा पत्ता शोधून काढ. म्हणजे मग सगळ्या गोष्टी आपल्याला खूप सोप्या पडतील. हो, आणि राजनने पत्ता लागूनच नाही दिला, मग काय करणार आहेस? अगं, मग तुझा संसार कसा सांभाळायचा ना, हे तुझं तू बघ. कळलं? आणि कसा टिकून ठेवायचा, असं कसं कळत नाही ग. एकदा का त्यांच्या मोठ्या मुलीचं काढलेलं स्केच हे जर राजन आणि म्हातारी यांच्या हातात सापडलं, तर ते त्या मुलीला सहजपणे शोधू शकतील. आणि मग गौरी आणि तिची ती मुलगी, या दोघींची या घरात ते आनंदाने वरात काढतील. कळलं का? आणि आपली वरात बाहेर काढतील घराच्या. म्हणजे तुझ्याबरोबर आणि अनिकाबरोबर माझी पण वरात निघाली घराच्या बाहेर. आणि मग बसू आपण. काय करणार दुसरं? घराच्या बाहेर जाऊन भीक मागणार ना. ए आई, तू उगाच घाबरवू नकोस ग. मी बघते काय करायचं ते. कधी? तेच तर सांगते मी, तुला बघायचंय आता. करतेच.